आपल्याकडून या संपूर्ण मुद्द्यात मला राजकारणाच्या आधी तुम्ही निश्चित भविष्यात आरोप प्रत्यारोप कराल, पण आत्ता सांगा व्यवस्थेत चुका नक्की होत आहेत कुठे? सगळ्यात महत्वाचं प्रसादजी, या संदर्भानं युवक काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही अगोदरही आरोप केले होते की या परीक्षेमध्ये पेपर फुटी झालेली आहे आणि त्या संदर्भानं सातत्यानं समोर येऊन एमपीएससी आयोगातल्या अधिकाऱ्यांनी आणि सरकारने खोटी माहिती दिली आणि असा आव आणला जे तुम्ही सुरुवातीला सांगितलं की पेपर फुटलाच नाही, असं काही झालंच नाही. अशा प्रकारे धादांत खोटं बोलून सगळ्या महाराष्ट्रातल्या मेहनत करणाऱ्या, प्रामाणिकपणे या परीक्षेमध्ये स्वतःचं भविष्य आजमावणाऱ्या विद्यार्थ्यांना खोटं बोलण्याचं काम सरकारनं आणि आयोगानं केलं. नंबर 1. नंबर 2, जेवढे पेपर होत आहेत त्या प्रत्येक पेपरमध्ये नीट असेल, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, औषध प्रशासन असेल, एमपीएससी असेल, प्रत्येक परीक्षेमध्ये पेपर फुटतोच कसा, सरकारचा हात आणि सरकारचं सहकार्य यामध्ये असल्याशिवाय आणि सरकारमधील लोक यात सहभागी असल्याशिवाय हे होऊच शकत नाही. हे अनेकदा पकडल्या गेलेले जे आरोपी आहेत ते आरोपी सरकारी पक्षाच्या, भाजपच्या संबंधितच कसे असतात, हा सुद्धा प्रश्न प्रसादजी तेवढाच महत्वाचा आहे. या पेपरच्या संदर्भानं जर बोलायचं म्हटलं, मी एमपीएससी साठी जवळपास 8 वर्ष शिक्षक म्हणून शिकवण्याचं काम पुण्यामध्ये केले. मला या विद्यार्थ्यांची परिस्थिती माहिती आहे. एमपीएससीचा विद्यार्थी किमान या परीक्षेमध्ये घोटाळा होत नाही या एका विश्वासावरती स्वतःचं भविष्य आजमावत असतो आणि त्या ठिकाणी 10-10 वर्ष पोटाला चिमटा काढून दिवस रात्र अभ्यास करत असतो. 145 जागांसाठी 44,500 पोरांनी ही परीक्षा दिलेली होती आणि आज 90 पेपर व्हॉट्सअप वरती लीक होतातच कसे, आणि याचं उत्तर देवेंद्र फडणवीस देणार आहेत का मूग गिळून बसणार आहेत? आणि किती दिवस असाच खेळ या पोरांच्या भवितव्यासोबत भाजप करणार आहे? आणि ही दलाली शेवट करतो की पेपर विकून जो पैसा कमवला जातोय तोच पैसा खासदार आमदार फोडण्यासाठी वापरला जातोय का, ही शंका आम्ही विरोधी पक्ष म्हणून का घेऊ नये? आणि या बालाजीराव कसं आहे, आपल्याला राजकीय आरोप टाळायचे होते आणि कारण सांगायची होती की पेपर का फुटले. तुम्ही राजकीय आरोप केले, पण त्यातले मी मुद्दे घेतो. तुम्ही असं म्हणालात की सरकारी आशीर्वादानं पेपर फुटतायत. दुसरी तुमचा तक्रारीचा मुद्दा असा आहे की व्यवस्थेवर कोणाचाही धाक नाही. हे 2 मुद्दे घेतो पटकन. तुटला तर तो तांधणं या मुलांचं आपलं काम आहे. बालाजीराव, या व्यवस्थेमध्ये आपण का आहोत शेवटी? तुम्हाला इंटरप्ट करायला मला इंटरेस्ट नाही, पण एक मुद्दा तुमच्या चर्चेला आणतो की ज्या वेळेला ज्या पोरांनी गुन्हा दाखल तक्रार केली होती त्या तक्रारदार पोरांना, इथं विद्यार्थ्यांचे नितीन आंधळे प्रतिनिधी आहेत, त्यांना विचारा. ते मुलं माझ्याही संपर्क त्यांनी केला होता. त्यांना धमक्या देण्यात आल्या आयोगाकडनं, सरकारी पक्षाकडनं की जर उद्या तक्रार खोटी निघाली तर आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू आणि तुमचं भविष्य खराब करू. अशा प्रकारे सत्यता समोर आणणाऱ्या पोरांना तुम्ही व्यवस्थेचा धाक टाकून तुम्ही धमक्या देता तुम्ही. अजितराव, माझे मित्र बालाजी गाडे पाटलांनी मगाशी एक सवंग राजकीय विधान केलं की याच्यामधनं मग भाजपला पैसे मिळतात का, ते विकतात का. बालाजीराव, जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं आम्ही कधीच मी असा बेजबाबदार आरोप करणार नाही. त्यावेळेला वेगळा प्रश्न विचारलाय, जेलमध्ये गेले, प्रसादजींनी वेगळा प्रश्न विचारलाय असं मला वाटतं. नाही, मुद्दा असा आहे, त्यांचं उत्तर देतोच ना मी. पण पोरांना धमक्या दिल्या जात आहेत, अहो तुम्ही तुमचं करिअर उद्ध्वस्त करा म्हणून पोरांना धमक्या दिल्या जात आहेत. जर तक्रार केली तर करिअर उद्ध्वस्त करू म्हणताय तुम्हाला. आणि जर तुम्ही म्हणत असाल एमपीएससी ही स्वतंत्र आहे, सरकारच्या हाताबाहेर आहे, तुम्ही का अधिकाऱ्यांना बरखास्त केलं नाही? एमपीएससी बरखास्त करा. तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी तिथं तुम्ही का नियुक्त करत नाहीत? त्या ठिकाणावरती पोलिसांचं मी अभिनंदन करतो. पोलिसांचं सरकारनं काय भूमिका घेतली? बालाजीराव ऐका ना, हा तुम्ही जो मुद्दा विचारताय ना, मी तोच मुद्दा अजितरावांना विचारला. मला बालाजीरावांपर्यंत याच निमित्तानं पोहोचायचंय आणि बालाजीराव याचा खुलासा आपल्याकडून लागेल की प्राप्त स्थितीमध्ये एमपीएससीचं संपूर्ण स्ट्रक्चर, एमपीएससीची राज्य लोकसेवा आयोगाची संपूर्ण रचना हीच मुळात रोगट झाली आहे. या निष्कर्षाला तुम्ही पोहोचता तेव्हा या सगळ्याचा पडद्यामागचा सूत्रधार कोण असतो? सर, सगळ्यात महत्वाचं आहे, कुठलेही स्वायत्त आयोग संस्था या सरकारच्या प्रभावाने आणि आधारानेच काम करत असतात. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. मग त्यांना स्वायत्त कसं म्हणायचं? तुम्ही एका बाजूला स्वायत्तही म्हणताय आणि सरकारी हस्तक्षेप आहे असा आरोपही करताय बालाजीराव.
ठीक आहे, ऐका तर मला बोलू द्या, मला पूर्ण जी. करू द्या प्रसादजी. जी. तुमचा प्रश्न उच्चारलाय तुम्ही. तर यामध्ये जर प्रशासनावरती आणि या यंत्रणांवरती जर सरकारचा धाक नसेल आणि त्याच्यातलेच लोक असं करायला भाग पाडायला लावण्याची शक्यता जी इतर पेपर फुटीमध्ये दिसतीये, त्यामुळे हे सगळं घडतं. आता मला काही सूचना देऊ द्या एमपीएससीचा शिक्षक या नात्यानं. त्या जी. अशा आहेत की आम्ही अनेक वर्षापासून विरोधी पक्ष म्हणून, त्याचबरोबर हे एमपीएससीचे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही मागणी करत आलेलो आहोत की एमपीएससीचा सगळा कारभार हा युपीएससीच्या धर्तीवरती होऊ द्या. एमपीएससीचं सगळं नियमन, एमपीएससीतल्या सगळ्या परीक्षा या युपीएससीच्या धर्तीवरती होऊ द्या. पण हे सरकार 12 वर्षापासून करायला तयार नाहीये. बालाजीराव, तुमचं सरकार असताना तुम्ही का नाही केलं? बरं. एमपीएससी मध्ये नाही, सगळे महत्त्वाचे ऐका ना. बदल जे ते माननीय ऐका, मुख्यमंत्र्यांनी आमचं सरकारच किती काळ होतं? आमच्या सरकारच किती काळ होतं? आमचं सरकार तुम्ही करून दाखवा ना, तुम्ही करून दाखवा ना, तुम्ही करून दाखवा. सत्ता आमचं होतं, आम्हाला करता आलं नाही. तुम्ही करून दाखवा. वयोमर्यादा वाढवली नाही. तुम्ही करून दाखवा ना, तुम्ही करून दाखवा ना. ज्या एमपीएससीचा आयोग नीट का चालत नाही? देवेंद्र फडणवीसांचा धाक नाहीये. अजितराव देवेंद्रजींचा धाक राहिलेला नाहीये. अजितराव देवेंद्रजींचा धाक राहिला नाही. तुमच्या नेत्यांचा धाक राहिला नाहीये. तुमच्या नेत्यांना घाबरत नाहीये देवेंद्रजींना. आम्ही केलं ते. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते वाढवून दिलं. तुम्ही केलं का? 2024 एक परीक्षा दाखवा ज्यात पेपर फुटला नाही. एक परीक्षा दाखवा ज्यात पेपर फुटला नाही. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात फुटलेली पेपरची यादी मी तुम्हाला देतो. देवेंद्र फडणवीसांच्या कालखंडामध्ये फुटलेल्या पेपरची यादी मी तुम्हाला देऊ शकतो या ठिकाणावरती. केलं का तुम्ही मला सांगा की किती पेपर चांगले केले? देवेंद्र फडणवीस काय देवेंद्र फडणवीसांची भूमिका आहे सरकार? काय भूमिका आहे माझ्या तुमची पक्षाची, सत्ताधारी? भारतीय जनता विद्यार्थी पक्षाची मरतायत सत्ता यावी तिकडं. लागली. मुलाखती झाल्या, मुलाखती झाल्या, मुलाखती आणि मुलाखतीनंतर आता परीक्षा रद्द होतीये. पोरांना आत्महत्या करायची वेळ आणताय तुम्ही. पोरांना आत्महत्या करायची वेळ आणताय. एमपीएससी सारखी परीक्षा तरी नीट ठेवा. का नाही तुम्ही विद्यार्थी? अजितराव आणि बालाजीराव एक मिनिट दोघं. आमचे जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांचं भलं झालं पाहिजे, त्यांचं करिअर बनलं पाहिजे. याऐवजी आपण बघा ना सर, तुमची ABVP कुठलं एखादं आंदोलन संघटना झालं काय येत नाही की या पेपर करता जाऊन बसतात ABVP हे लोक. संघटना कारण पेपर यांना फुटीसाठी माहिती काय आहे येत पुन्हा नाही. हे एमपीएससीचं केंद्र आहे. कुठे इथल्या ABVP विद्यार्थ्यांना गुंडगिरी आपण जर करणारी? भडकवलं, इथल्या विद्यार्थ्यांना राजकारणाच्या नादी लावलं तर आपली पोळी भाजून घेता येते. तिथं मीडिया सहज उपलब्ध होते. ABVP कुठे आहे तुमची? सारखे बोलणारे ABVP कुठे विद्यार्थी आहे? नेते जे पेपर फुटीच्या विरुद्धात तुमची संघटना कुठे आहे? हे झाले, यांना नोकऱ्या गुंडगिरी नाही. करणारी हे ABVP सांगतात कुठे आहे? आम्ही SPSC ची गुंडगिरी परीक्षा करणारी देतो. ABVP आई नावाची म्हणे, संघटना "हो, काय कसली येत नाही?" गुंडगिरी? बालाजी गाडे पाटील, गुंडगिरी अजितराव उत्तर द्या तुम्ही अत्यंत समजदार प्रवक्ते आहात, सुशिक्षित प्रवक्ते आहात. मला इतकं सांगा, एबीव्हीपी पेपर फुटीसाठी काय येत नाही? पेपर फुटीच्या विरोधात अजितराव का आली नाही? कुठे एबीव्हीपी? नीटच्या आंदोलनात कुठं होती? कुठं होती? की आता आपलं काहीच होणार नाही. परवाला मारहाण केली त्यांनी पुण्यामध्ये सीओईपीच्या पोरांना. मला विषय भरकटू द्यायचा नाहीये. अजितरावांनी केलेल्या आरोपाचं उत्तर देण्यासाठी मी बालाजीराव आपल्याला 30 सेकंदाचा वेळ देईन. चर्चा समारोपाच्या टप्प्यात आली आहे. पुढचे काही प्रश्न तयार आहेत. पटकन बालाजीराव उत्तर द्या 30 सेकंदात. राजकीय हस्तक्षेपामुळे विद्यार्थी अभ्यासापासून दूर जात आहेत. अत्यंत चुकीचा आरोप आहे हा. भाजपच्या भोंगळ्या कारभाराच्या मुळे निर्माण झालेल्या पेपर पेपर फुटले नाही का? पेपर फुटीच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावरती उत्स्फूर्तपणे येत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना पाठबळ देण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून आम्ही करतोय. विरोधी पक्ष म्हणून. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या भोंगळ्या कारभारामुळे हे सगळं घडतंय आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा प्रकारे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही राजकारणाचं खुलं डोसक्यात घुसले असं म्हणून अपमान करताय. महाराष्ट्रातल्या 10 लाख पोरांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचं काम भाजप करत आहे आणि हे राज्यातल्या एमपीसीच्या पोरांनी समजून घ्यावं की कशा प्रकारे सरकारच्या विरोधात बोलणं सरकारला बालाजीराव भविष्यासाठी तुमच्या हक्कासाठी बोलणं नको. बालाजीराव मुद्दा लक्षात. याच्यामध्ये माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्तक्षेपामुळे का नाही केलं? बडतर्फ का नाही केलं? जावई नाही तर बडतर्फ का नाही केलं? एमपीएससीचा अध्यक्ष तुमचा जावई नाही तर बडतर्फ का नाही केलं? कशाची वाट पाहताय तुम्ही? अजून आत्महत्या होण्याची वाट पाहताय? पोरं मरण्याची वाट पाहताय? कशाची वाट पाहताय? ठीक आहे. अजितराव आणि बालाजीराव दोघांनाही थांबायला सांगेन, कारण वेळेची मर्यादा आटोपलेली आहे. वेळ पुढे चाललेला आहे.